नमस्कार मित्रांनो, मी आहे अक्षय आणि आपण पाहतात असे गावरान फार्मिंग। तर थंडीमध्ये आपल्या कोंबड्यांना शिजवलेला भात, हळद आणि लसण का द्यायचं, त्याचे फायदे काय आहे, त्याचे नुकसान काय, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर तुम्ही बघू शकता की माझ्यासमोर टफामध्ये शिजवलेलं भात आणि हळद टाकून शिजवलेलं भात आहे आणि त्याच्यामध्ये आपण लसण पण टाकलेलं आहे। तर थंडीमध्ये काय होते की आपली पक्षी आजारी पडतात, कारण त्यांना थंडी लागते। त्याच्यामुळे त्यांना सर्दी होणे, खोकला होणे, अंडे कमी टाकणे, पंख फुलून बसणे अशी लक्षणं आपल्याला पाहायला मिळतात। तर त्याच्यासाठी हा देशी उपाय आहे। तर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आम्ही असेच आपल्या गावठी कोंबडींसाठी देशी उपाय नवीन व्हिडिओद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो। तर मित्रांनो, सगळ्यात आधी पाहणार आहोत आपण की हा नुसका तयार कसं करायचा आहे। तर आपल्याला काय करायचं आहे, जसं आपण नेहमी भात शिजवतो त्याचप्रमाणे आपल्या जेवढ्या कोंबड्या त्यानुसार आपल्याला भात तांदूळ घ्यायचे आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा ते 1 चम्मच हळद घ्यायची आहे आणि 10 कोंबड्यांसाठी 2 ते 3 लसणाच्या ज्या कड्या असतात त्या घ्यायच्या आहे। तर आपण जो भात शिजवतो त्याच प्रकारे शिजवायचा आहे, पण त्याच्यामध्ये जे लसणाच्या कड्या त्या छानपैकी ठेचून टाकायच्या आहे आणि टाकल्या शिजवून झाल्यानंतर त्यांना एक अशा टपमध्ये किंवा अशा खाली जागेवर तुम्हाला थंड करण्यासाठी ठेवायचं आहे, कारण ते आपण गरम आपल्या कोंबड्यांना नाही देऊ शकत। तर मी आता टाकणारच आहे आपल्या कोंबड्यांना, पण आपल्याला व्हिडिओ तयार करायचं होतं त्याच्यामुळे मी या टपमध्ये ठेवलेलं आहे आणि आपल्या ज्या कोंबड्या आहेत त्या सर्व आपण शेडच्या बाहेर ठेवलेल्या आहे, कारण आपल्याला व्हिडिओ शूट करायचा होता म्हणून। तर हे झालं आपण तयार कसं करायचं। तर आता आपण पाहणार आहोत की याचे फायदे काय। तर याचे फायदे आहेत मित्रांनो की हळद आणि लसण हे अँटीबायोटिक आहे, नैसर्गिक अँटीबायोटिक आहे। त्याच्यामुळे काय होते की आपल्या ज्या कोंबड्यांची रोग प्रतिकारक शक्ती आहे ती वाढते, ज्याच्यामुळे आपल्या कोंबड्या कमी आजारी पडतात। त्यांना सर्दी होणे, खोकला होणे किंवा पंख फुलून बसणे किंवा अंडे कमी झाले, जे आपले औषधांवर खर्च होतो तो आपला कमी होतो, असे या लसण आणि हळदचे फायदे आहेत। तर हे झाले फायदे। आता तोटे बघणार आहोत मित्रांनो। तर आपल्याला लसण जे आहे कमी प्रमाणातच वापरावे, कारण याचे दुष्परिणामसुद्धा नुकसानसुद्धा आपल्या कोंबड्यांवर होऊ शकतो। आणि लसण टाकून जे भात आहे आपण शिजवलेला तयार करतो तो आपल्याला फक्त हप्त्यातून 2 ते 3 वेळाही देता येतो आपल्या कोंबड्यांना, त्याच्यावर तर आपण देऊ शकत नाही। पण जो हळद टाकून आपण भात देऊ शकतो तो आपण नेहमीसाठी देऊ शकतो, त्याच्यामुळे आपल्या जो फीडचा खर्च आहे तो कमी होऊ शकतो। त्याच्यामुळे आपल्याला काही नुकसान होत नाही, कारण हळद ही अँटीबायोटिक आहे आणि आपली कोंबड्यांची रोगप्रतिकारक शक्ती जी आहे वाढवण्यास मदत करते। हे जे आपण नुसका तयार केलेला आहे तर हे द्यायचे कधी, तर आपण हे जे नुसका आहे थंड करून आपण दुपारच्या वेळेस जेव्हा 11-12 वाजते तेव्हा आपण देऊ शकतो। तर मी जसं तुम्हाला सांगितलं होतं की आपल्या ज्या कोंबड्या आपण शेडच्या बाहेर ठेवलेल्या आहे, तर आता आपण आपल्या सर्व कोंबड्यांना आत घेणार आहे आणि असे आपण लाकडाचे जे प्लायवूड आहे ते ठेवलेले आहे, त्याच्यावर आपण हे जे शिजवलेलं भात आहे टाकतो आणि त्याच्यानंतर आपल्या सर्व कोंबड्या कशा खातात तुम्हाला दाखवतो। मित्रांनो, बघू शकता आपल्या कोंबड्यांना सवय आहे, तर जसं आपण आलो तसेच आपल्या सर्व कोंबड्या आलेल्या आहे आणि आपण आता प्लायवूडवर त्यांना भात टाकत आहे। अशा प्रकारे आपण आपल्या कोंबड्यांना भात टाकतो आणि बघू शकता की आपल्या ज्या कोंबड्या तशा छानपैकी खात आहेत।
तर हे आहेत मित्रांनो, हे हळद आणि लसण टाकून शिजवून तयार केलेल्या भाताचे फायदे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा, कमेंट करा आणि असाच व्हिडिओ नवीन नवीन पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू नवीन व्हिडिओमध्ये.